नमस्कार. आज आपण इथे 3x20 फूट आकाराचे 3 वाफे तयार करून घेतलेले आहेत आणि त्या वाफ्यासाठी आम्ही डोंगरातील रासायनिक मुक्त सुपीक मातीचा वापर केलेला आहे. जी बियाणांचा वापर इथे करणार आहोत ती बियाणं आम्ही लागवडीपूर्वी 12 तास पाण्यामध्ये भिजवलेली आहेत आणि हे वाफेसुद्धा 2 दिवस चांगले पाण्याने भिजवून घेतलेले आहेत. त्यापूर्वी त्याच्यामध्ये 50 किलो घनजीवामृत मिसळलेलं आहे प्रत्येक बेडमध्ये. आता ह्या बेडमध्ये आम्ही निंबोळी पेंटचा वापर करणार आहोत. निंबोळी पेंटमुळे रोपांची जी पांढरी मुळं आहेत त्यांची वाढ चांगली होते. तसंच निंबोळी पेंट हे चांगलं कीटकनाशक आहे. यामध्ये आम्ही राखसुद्धा वापरणार आहोत. राख हे चांगलं खत आहे, कीटकनाशक आहे आणि मातीचा जो pH आहे म्हणजे आम्ल ह्याची जी लेवल आहे ह्या राखेमुळे व्यवस्थित त्याचा समतोल राखला जातो, जेणेकरून रोपांची वाढ चांगली होते. तर आपल्या मळामध्ये जी काय रोपांचे अवशेष असतात किंवा जे काय पालापाचोळा साठलेला असतो तो सुकवला आणि तो जाळला आणि त्याने आम्ही ही राख बनवलेली आहे. आता आम्ही राख, निंबोळी पेंट, घनजीवामृत हे चांगलं आता मिक्स करत आहोत आणि आता ही जी भिजवलेली बियाणं आहेत ती आम्ही आता टोवणार आहोत. तर या ठिकाणी आम्ही वाटाणे, वाल, चवळी, त्याच्यानंतर घोसाळं, काकडी अशा वेलवर्गीय भाज्यांच्या बियाणांचा वापर करणार आहोत. तसंच कोबी आहे, गाजर आहे, फ्लावर आहे, ही सुद्धा बियाणं आम्ही टोवणार आहोत आणि ह्या भाज्या घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर ह्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे 100% सेंद्रिय व नैसर्गिक वाफा बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण घनजीवामृत, राख, निंबोळी पेंटचा वापर केलेला आहे. तर ह्या वाफ्यामध्ये आपलं आता हे वाफे झालेले टोवून झालेलं आहेत ही बियाणं, त्याच्यावर आपण आता पाणी वापरणार आहोत जेणेकरून हे चांगले रुजून येतील आणि रोपं तयार होतील. तर रोपांची वाढ कशी होते आहे, कशा पद्धतीने पुढे हे जात आहे त्याचा नक्कीच व्हिडिओ आम्ही टाकूच. तर हा जो व्हिडिओ आहे किंवा आमचा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.